श्री बसंतजी गुप्ता मिसाबंदी यांच्या मूळ हिंदी लिखाणाचं प्रकाश भागवत यांनी केलेलं स्वैर मराठी भाषांतर. अनुभवी संदेश. एका तरुण जोडप्याच्या शेजारच्या घरात एक वयस्कर जोडपं राहत होतं. त्यातलं नवऱ्याचं वय असावं साधारण 80च्या आसपास आणि त्यांची बायको त्यांच्यापेक्षा 5-1 वर्षांनी लहान असेल, म्हणजे त्या 75, 74, 76 या दरम्यान. तर त्या तरुण जोडप्याला आपल्या शेजारी राहणाऱ्या या वयस्कर जोडप्याबद्दल फार आपलेपणा जाणवत असे. ती दोघं तर त्यांना आपले आजी आजोबा समजत आणि ते त्यांचा उल्लेखही आजी आणि आजोबा असाच करत असत आणि त्यांचा मानही तेवढाच राखत. म्हणूनच ते दर रविवारी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायचे. त्या दिवशीची सकाळची कॉफी देखील ते आजी आजोबांच्याच घरी घेत. काही दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं की कॉफी करताना आजीला कॉफीच्या बाटलीचं झाकण उघडता येत नाही आणि ती नेहमी आपल्या नवऱ्याकडून कॉफीच्या बाटलीचं झाकण उघडवून घेते. या गोष्टीची दखल घेत एका रविवारी बाटलीचं झाकण उघडणारं एक यंत्र तरुण जोडप्यातल्या युवकानं बाजारातून विकत घेऊन आजीला भेट म्हणून दिलं, जेणेकरून तिला कॉफीच्या बाटलीचं झाकण सहज उघडता येईल आणि प्रत्येक वेळी झाकण उघडण्याची तोशीष आजोबांना नको पडायला म्हणून. हे यंत्र आजीला त्या तरुणानं आजोबांच्या नकळत दिलं आणि सांगितलं की या यंत्राबद्दल आजोबांना कळू देऊ नकोस. ते यंत्र कसं वापरायचं याचं तंत्र त्यानं आजीला व्यवस्थित समजावून सांगितलं. पुढच्या रविवारी जेव्हा ते तरुण जोडपं आजी आजोबांकडे गेलं तेव्हा त्याही दिवशी कॉफीच्या बाटलीचं झाकण उघडण्यासाठी आजीने आजोबांच्याच हातात ती बाटली दिली होती. तेव्हा त्या तरुणाला फारच नवल वाटलं. त्या तरुणाला वाटलं की आपण यासाठीच तर मागच्या रविवारी आजीला जे यंत्र दिलं होतं ते एकतर तिला नीट वापरता आलं नसावं किंवा मग ते यंत्र खराब झालं असावं. त्यानंतर आजीला जेव्हा केव्हा फुरसत मिळाली तेव्हा त्या तरुणानं आजीला एकटं गाठत याचं कारण विचारलं की कॉफीचं यंत्र दिलेलं असतानाही तू आजोबांकडं कॉफीच्या बाटलीचं झाकण उघडायला का गेलीस. तेव्हा आजीनं दिलेल्या उत्तरामुळं तो तरुण अंतर्मुख झाला. काय म्हणाली आजी त्याला, तर आजी म्हणाली, अरे कॉफीच्या बाटलीचं झाकण मी तसंच त्या यंत्राशिवाय नुसत्या हाताने अजूनही उघडू शकते, पण मी ते काम यांना का सांगते माहिती आहे का, कारण त्यांना अजूनही असं वाटावं की त्यांच्या अंगात आजही माझ्यापेक्षा जास्त ताकद आहे आणि आपली बायको या वयात देखील आपल्यावर अवलंबून आहे आणि आजही आपण आपल्या घरातला कर्ता पुरुष आहोत. कळलं का. आणि यामुळं मला 2 फायदे होतात. एक तर यामुळं मलाही वाटतं की मी आजही त्यांच्यावर अवलंबून असते आणि आजही माझ्या जीवनामध्ये त्यांचं स्थान माझ्यासाठी महत्त्वाचंच आहे आणि हीच गोष्ट आम्हा उभयतांच्या दरम्यान असलेल्या स्नेहबंधाला बळकटी देण्याचं काम करते. नवरा बायकोमध्ये एकमेकांवर आपण अवलंबून आहोत ही भावनाच त्यांच्यातल्या संबंधांचा आधार असते. आता आम्हा दोघांचं आयुष्य काही फार उरलेलं नाही, म्हणून आमच्यातली ही एकजूटताच आम्हा दोघांकरता सर्वात महत्त्वाची आहे. त्या तरुण जोडप्याला आज एक अतिशय महत्त्वाची शिकवण मिळाली होती. ज्येष्ठ नागरिक भलेही स्वतः काही कमवून घरात आर्थिक मदत करू शकत नसतील, परंतु त्यांच्या अनुभवातून आपल्याला क्षणोक्षणी जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे धडे घेता येतात. तेव्हा सदैव प्रसन्न राहायचं ठरवूया. जेवढं मिळालंय तेवढंच पुरेसं आहे, यातच समाधान माना. अनुभवी संदेश.
बसंजी गुप्ता यांच्या मूळ हिंदी लेखाचा प्रकाश भागवत यांनी केलेला स्वैर मराठी अनुवाद आत्ताच आपण ऐकलात. प्रकाश भागवत यांचा मोबाईल नंबर 8600016120. सौजन्य गजानन पळसोदकर. त्यांचा मोबाईल नंबर 9657715177. अभिवाचक दत्ता सरदेशमुख.